तर मित्रांनो आता आम्ही चाललोय डोंगरामध्ये सध्या चौखाला. अरे अशा कॅमेराकडे यार ना मग बोला ना. कॅमेराकडे यार. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्या ब्लॉग मध्ये सरचे स्वागत करा. हा आपला ब्लॉग पहिलाच आहे म्हणून चुकी माफी माफ करा. हो मित्रांनो, तर इथं मोर आहेत. ते मोर चरत आहेत तिथं. तर मित्रांनो इथून खूप सारं डोंगरावरून पाणी वाहतंय. तर मित्रांनो आपल्या पाठीमागं डोंगरातून पाणी वारा एकच नंबर अशक्य सुंदर सह्याद्री. तर नमस्कार मंडळी, मी गणेश गांगुर्डे गोष्ट गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आता आम्ही चाललो सध्या डोंगरामध्ये फिरायला. सोबतच माझ्यासोबत माझा मित्र पण आहे. सध्या आता आम्ही चाललो डोंगरामध्ये फिरायला. डोंगराला मस्तपैकी पूर्ण धुकं लागलंय. तर आम्ही चाललो डोंगरामध्ये फिरायला. तर मित्रांनो आता आम्ही डोंगरामध्ये आलोय. सध्या दर्शन भाई आपला खूप दमला इथं. आता त्यांनी बसून घेतलं. अरे तोंड नकोला पाडू. अरे दर्शन तोंड नकोला पाडू. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय डोंगरामध्ये सध्या चौखाला. आणि इकडे मोबाईल. अरे अशा कॅमेराकडे यार ना मग बोला ना. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्या ब्लॉग मध्ये सरचे स्वागत करा. हा आपला ब्लॉग पहिलाच आहे म्हणून चुकी माफी माफ करा. मित्रांनो डोंगर तर खूपच भारी दिसू राहिलाय. आता आम्ही चाललोय तिकडे डोंगरामध्ये. आपण त्या दिवशी पण गेलो होतो डोंगरामध्ये चव खायला, पण तेव्हा पाणी काही एवढं पडेल नव्हतं. तर आता आज पाणी पण भरपूर झालं. सध्या आता उघडले पाणी. तर मित्रांनो एका ठिकाणी साळकी म्हणजे एक पाखरू बसलं होतं तिथं. अरे चाल बाई, रानामध्ये मोकार पाखर आहेत बाई. हो मित्रांनो, तर इथं मोर आहेत. थांबा. तर मित्रांनो इथं रानामध्ये मोर चढ राहिले. ते सध्या आता त्यांचा व्हिडिओ काढताय, ते पळू राहिले सध्या. तर मित्रांनो इथं वाटावरती एक नदी आहे, छोटीशी धबधबे वाहणारी. हे डोंगरातून छोटे वाहणारे धबधबे. एकच नंबर, एकदम शुद्ध पाणी. हो. तर मित्रांनो इथं पण अजून एक छोटीशी नदी आहे. तर मित्रांनो आता आम्ही निम्या भागापर्यंत म्हणजेच कड्यापाशी येऊन पोचलोय. आता आम्हाला जायचंय कड्याच्या वरती. सध्या आता आम्ही आलो या कड्यापाशी. आम्हाला या कड्याच्या वरती जायचं. इथं वरती भाई शपथ काय मोर. ओ भाई साहब काय खतरनाक व्ह्यू. मित्रांनो आता पावसाळ्यामध्ये डोंगर इतकं हिरवगार झालं ना, इतकं छान दिसू राहिलं ना. ओ भाई ना आता इथून जस्ट इडून मोर उडाले इकडे खाली. ते सध्या आम्हाला बघून पळाले. तर मित्रांनो इथून कड्यावरून पाणी वाहतं. इथून आपल्याला एकदम सांभाळून जावं लागेल. तर सध्या डोंगरात कोणी फिरत असेल तर सांभाळून जा, हळूवारपणे जा, स्वतःची काळजी घ्या डोंगरात फिरत असताना. हे बघा बहुत सारी स्लीपर वाटे, आईड दगड पण धसू शकतील. तर मित्रांनो इथून खूप सारं डोंगरावरून पाणी वाहतंय. हे बघा इथून खूप सारं दगड धसले इडून, म्हणजे तो कडा आहे ना तो इथून धसेल. तर मित्रांनो कोणी जरी डोंगरात फिरायला जर येत असेल तर स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो आपण आता हा इडला खडक पार करून आलोय. आता आपण समोर. तर आपला मित्र तर आपल्या आधीच पुढे गेला. आपलं चाललंय व्हिडिओ शूट करायचं काम. मित्रांनो इथं पण पाणी पडून राहिले एकदम झिम. एकच नंबर. तर मित्रांनो आता येऊन पोचलोय आम्ही कड्यापाशी. आपला मित्र गेला पण चव काढा. त्याने एक चव बघितला पण तो तिथं गेला. बाईला स्पीड इतकी आहे ना त्याचा नादच करायचा नाही.
गेला आणि केली पण काढायला सुरुवात. आता मी पण तिथं जातो, आता इकडून खाली उतरतो. आपल्याला जायचं होतं इकडे वरती, पण आपल्या मित्रांनी तिथं चव बघितलं, त्याच्यामुळं आता आपण तिथंच जाऊ. मित्रांनो इथून तो एकच नंबर सह्याद्रीचा तो विषय झाड आहे, इतकी सुंदर दिसू राहिली ना मित्रांनो. पावसाळ्यामध्ये फिरण्याचं एकच कारण म्हणजे सह्याद्रीमध्ये जर आपण फिरतो असलो ना, सह्याद्री एकदम सुंदर अशी दिसते. अशक्य सुंदर सह्याद्री याहू. सध्या आपलं सारखं व्हिडिओ शूट करायचं काम चाललंय. आपला मित्राचं तिकडे चव पण काढायचं काम चालू आहे. अर्धा चव त्यांनी काढत आणलंय, आता आपण त्याच्याकडे जाऊ. रे बघा आपल्या मित्रांनी चव बघितला आणि तो काढाय पण लागला. आता तिथं चव पकडतो, तुम्हाला दाखवतो चव कसा काय लागतो. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण चवच खायला आलो होतो डोंगरामध्ये. सध्या आता पावसाचं वातावरण पण झालंय. तर मित्रांनो आपण जो चव काढला ना तो थोडा खराब निघलाय, पूर्णपणे खराब चव निघलाय. मित्रांनो जो आपण चव काढला तो पूर्ण खराब निघला. आता आम्हाला दुसरा एखादा चव बघावा लागेल. मित्रांनो जो 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 आता इतक्यात चव काढला ना तो आता सध्या खराब निघलाय. आता दुसरा एखादा चव बघावा लागेल. सध्या पावसाची येण्याची पण शक्यता आहे. इकडं खाली पाणी पडून राहिलंय. पाऊस जर आला ना मोकार वाट लागेल, कारण की आपला मोबाईल भिजून जाईल. तर मित्रांनो इथं बहुत साऱ्या दगड आहे. आपल्याला या दगडावरून गिडून पाय निसटायची शक्यता आहे. बाबा रे मोकार दगड येत बाई इथं, तर मोकार पाय सटकू राहिला. हा अबरे यापर बहुत स्लिपरी वाटे. तर मित्रांनो इथं बहुत सारी स्लिपरी वाटे. डोंगरात जर फिरत असतील ना तर स्वतःची काळजी घ्या भावांनो. बाई आम्ही आलो डोंगरामध्ये फिरायला आता. तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो इथं कड्यावरती आलोय सध्या आम्ही आता. तर मित्रांनो आता बहुत सारं धुकं आलंय डोंगरामध्ये. चव तर काय आम्हाला इथं मिळाला नाही. चव बघितलं होतं पण तो बहुत साऱ्या कडामध्ये आहे, त्याच्यामुळे आता तो आम्ही चव नाही काढत. आता दुसरा एखादा चव बघावा लागेल परत. आता बहुत सारी धुकटी आली सध्या डोंगरामध्ये, पूर्ण धुकं लागले डोंगराला सध्या. आता आम्हाला दुसरा एखादा चव बघावा लागेल. तर मित्रांनो आता आम्ही या चौपाशी येऊन पोचलोय. आता सध्या आपला मोबाईल वाला हो राहिला, कारण की या पानांना बहुत सारं पाणी आहे, त्याच्यामुळे आपला मोबाईल वाला हो राहिला. डायरेक्टली आता तुम्हाला चव काढतो आणि दाखवतो. सध्या आता आम्ही चव काढतो. तर मित्रांनो फायनली आपला एक चव काढलाय. कसा लाग रहा है भाई? कशा काय लाग? मस्त का? तर मित्रांनो फायनली आता एक चव काढलंय. आता खाऊन बघू चवची टेस्ट कशी आहे. चव तर मस्त लागू राहिलाय. या चवचे बहुत सारे डाग पडले शर्टावरती आहे बघा, बहुत सारे डाग पडले. तर फायनली एक चव काढलाय. आता आपण सध्या पाणी पण येऊ राहिलं, थोडं पाणी पण शितून राहिलं इथं. आता घरी जावं लागेल. फायनली आता आपण एक चव खाल्लाय आणि आता खाऊ आणि घरी जाऊ, कारण की आता पाऊस पण येऊ राहिला थोडं. आपण मोबाईलसाठी पिशवी आणली, त्याच्यामध्ये आता आपला मोबाईल टाकून घेऊ. पायथ्याला गेलो का मग आपण परत व्हिडिओ चालू करू. तर मित्रांनो फायनली आपला चव आता खाऊन झालाय. आता आम्ही चाललो इकडं पायथ्याशी, कारण की आपल्याला आपली मित्राची कुऱ्हाड पण द्यायची आहे. त्याच्या घरून आम्ही कुऱ्हाड आणली होती, कारण की आम्ही घरून कुऱ्हाड आणली नव्हती. म्हणजे त्याच्यासाठी चव घरी घेऊन जात आहे. हा त्याच्यासाठी स्पेशल चव नेलाय आम्ही. इथं जर डोंगरात जर फिरत असताना आपल्याला असे छोटे छोटे धबधबे खूप सारे पाहायला बघायला मिळतील. तुम्हारे ब्लॉगर को थोड़ा बोलने की टेक्निक नहीं है, वो भी नया सीख रहा है. तर मित्रांनो परत एक इथं धबधबा आहे. तर मित्रांनो परत एक इथं पाण्याचा छोटासा झराचा धबधबा आहे. हे बघा डोंगरामध्ये ना जिथं नाही तिथं एकदम छोटे धबधबे, इतकं भारी ना तुम्हाला काय सांगा मित्रांनो. आता इथं हे बघा पूर्ण इथं वाटेवरून पाणी चाललंय. सध्या 2 दिवसापासून आमच्याकडे ना पाऊस पण खूप चालू आहे, त्याच्यामुळे पूर्ण आता डोंगराला पाणी हे बघा
इथं पण एक छोटा धबधबा आहे. यो बघा एकदम छोटे धबधबे. तर मित्रांनो इथं पण एक छोटा धबधबा आहे. इथं हे बघा एकच नंबर. पूर्ण डोंगरामध्ये छोटे धबधबे आहेत. सध्या आता त्यांचं पाणी कमी झालंय कारण की आता पाऊस उघडले ना त्याच्यामुळं हे बघा पूर्ण वाटेवरून पाणी चालू आहे. हे बघा आता आपण चालू पायथ्याला. अजून आपण घरी तर काही जाणार नाहीये. अजून तुम्हाला काही असलं तर दाखवू. आपल्याला येताना मोर पण दिसले होते. त्याच्यानंतर आम्ही चव काढलं आणि आता आम्ही चाललोय घरी. येताना आपल्याला छोटे ते झरे दिसले. त्याच्यानंतर आता आम्ही चाललो पायथ्याला कारण की हे कुऱ्हाड पण आपल्याला आपल्या मित्राची द्यायची. आणि दर्शननी हा चव नेलाय आपल्या मित्राला कारण की आपण कुऱ्हाड त्याच्याकडून आणली होती. त्याला चव नेलाय, त्यांनी चव सांगितलं होतं. तर आता आम्ही थेट आता पायथ्याला जातो आता आम्ही. तर आता आम्ही आलो इकडं पायथ्याशी बसलोय आता. मित्र तर काय आपला आला नाही. हा छोटा टिल्लू आलाय इथं कुऱ्हाडी आला. हा छोटा टिल्लू आलाय चौघीदार. तर हा छोटा टिल्लू आलता कुऱ्हाड घ्यायला आणि चव पण घेऊन गेला. आता आम्ही इकडं खाली उतरून आलोय आता डोंगराच्या पायथ्याशी. आता का भाऊ चालणार ना मस्तपैकी बकऱ्या चारणा काम. तो डायरेक्ट हसू राहिला. आता नाही माल टाक म्हणते तिथे देव. आता संध्याकाळचे 6 वाजले मित्रांनो. तर आता आम्ही आता घरी चाललोय. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय टाटा.